सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे आमचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घटक पक्षांना सुरुवातीपासूनच सन्मान दिलेला आहे आणि यावेळी सुद्धा रयत क्रांती संघटनेला विधान परिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, 12 बलुतेदाराचा आणि गावगाड्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की भारतीय जनता पक्षानं नेहमीच 18 पगड जातीच्या लोकांना, सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या 5वी उमेदवारीमध्ये जर आपण बघितलं तर आदरणीय पंकजाताई असतील, प्रणय फुके असतील किंवा योगेश टिळेकर असतील, आमचे पुण्याचे दुसरे उमेदवार हे सुद्धा मातंग समाजातून आलेले आहेत आणि अशा प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं काम करण्याची मला संधी दिली। त्याच्याबद्दल नेहमी तुम्ही बरेच वेळा म्हटलेलं आहे घटक पक्षांना घटक पक्षांना शेवटी तुम्हाला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल काय वाटतं? नेहमी तुम्ही सांगत होता अगोदर घटक पक्षांना जमीन धरत नाही आहे, घटक पक्षांना जमीन धरत नाही आहे। एक आहे की लेकरू रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही आणि आम्ही शेवटी एका कुटुंबातले लोक होतो। कुटुंबामध्ये थोडंसं भांड्याला भांडं घासलं की त्याचा आवाज होतो आणि बोलणं हे काही गैर आहे अशातला भाग नाही, पण आम्ही विचार सोडला नव्हता, आम्ही तत्व सोडलेली नव्हती आणि म्हणून एकंदरीत आज जर एक परिस्थिती जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याच पक्षानं वेगवेगळ्या घटकांना एवढा मोठा सन्मान दिलेला नाही। ना पवार साहेबांनी दिलेला आहे, ना काँग्रेसनं कधी दिला आहे, कारण विधान परिषद असतील, राज्यसभा असतील, ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पारंपरिक राजकारण जिथं चालतं त्यांच्याच घरामध्ये दिल्या जातात, परंतु भारतीय जनता पक्ष याला अपवाद आहे। माधव जानकर साहेबांना विधान परिषद दिली ती, आदरणीय विनायक मेटेंना दिली ती, त्याचबरोबर आठवले साहेबांना केंद्रामध्ये गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ झाला ते आता मंत्रिपदावर राहत आहेत। मला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे। गोपीचंद पडळकरांचं नाव आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल आपल्या भागातलं। असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते खऱ्या अर्थानं समाजासाठी काहीतरी करत आहेत आणि त्याचा उपयोग जर आपण घेतलं तर समाजासाठी आणि राज्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल, देशासाठी मोठ्या प्रमाणात होईल, ही भावना ठेवून नेहमीच वेगवेगळ्या वर्गाला आणि एकदम विस्थापित वर्गाला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं। शेकापच्या जयंत पाटलांच्या विरोधात काल तुम्ही शरद पवारांच्या विरोधात सुद्धा बोललेला होता, पण जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले की तसं काही नाही आहे म्हणून, काय वाटतं आपल्याला? शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, शेतमजुरांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, परंतु आपल्या लक्षात येईल की शेका पक्ष फोडण्याचं पाप या पवार साहेबांनीच केलेलं होतं। एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेका पक्षाचे आदर आहे, कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं, त्यांना ओळखलं जातं। अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं। तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं, त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा बनून तिने डाव टाकला आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला केलं, राज्यामध्ये सरकार आणलं तुम्ही।
तुमचे 50-55 खासदार आमदार असताना तुम्ही सत्तेमध्ये आला, दुसऱ्यांचे 40-42 त्यांना घेतलं तुम्ही आणि शिवसेनेला बरोबर घेतलं आणि राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. तिथं एक माणूस तुम्हाला का निवडून आला नाही? म्हणजे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी राहायला सोयला शेका पक्ष सुद्धा संपवण्याचं काम केलं. एक चांगली गोष्ट झाली की सुरुवात शेका पक्ष संपवायचा ही त्यांनीच केली आणि शेवट सुद्धा त्यानेच केला. आणि म्हणून जयंत पाटील हे सरळ मार्गी व्यक्तिमत्व आहे. ते विचारक 10-12 तर मतं दिली, ती कशाला त्या पवारच्या विरोधामध्ये बोलायचं. पण त्या जयंत पाटील साहेबांना माहीत नव्हतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. कारण शरद पवार हे कधीच अवतान जेवायसाठी देत नसतात, तर त्याच्याजवळ काही शिल्लक आहे का ते घेण्यासाठी देत असतात. सध्या राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो आरक्षणाचा. जरंगे पाटलांनी सुद्धा 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्याचबरोबर हक्कीने सुद्धा सांगितलेलं आहे की जरंगे पाटलांनी जर आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा मुंबईत आंदोलन करू. नेमकं या सगळ्या प्रश्नावर आपल्याला काय वाटतंय? या प्रश्नावरची माझी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट वेळोवेळी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे. मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की ना ओबीसीचं आरक्षण कोणाला जाणार आहे. मराठा समाजाला जे 10% आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण सरकारनं टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू शकतं. दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेला आहे, कुणीही उठावं, आंदोलन करावं, मग ओबीसीच्या नेत्याने म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मराठा आरक्षणावर उठावं आणि मग आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाच्याही आरक्षणमध्ये कुणालाही आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही. मी जबाबदारीनं बोलतो. उद्या दुसरा कोणतरी उठेल आणि म्हणाल मला एसटीमध्ये जायचं, एसटीमध्ये जायचं, चला आम्हाला ते दिलंच पाहिजे. ही काय परड्यातली भाजी आहे का? परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावानं राजकारण केलं जातं, राजकारणाची पोळी भाजता येते का, हे सगळं चाललेलं आहे. आणि जातीचा एखादा इशू घेतला की नेता होतं येतं, परंतु खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी लागते. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजे ते. कारण मी अनेक वेळा सांगितलं, जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं, सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हे आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत, त्यांचे खासदार पाडा. मग आता निवडून आले, शरद पवारांचे खासदार निवडून आले, काँग्रेसचे खासदार निवडून आले. आता त्यांनी लेखी लिहून द्यावा की आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्यासाठी आहे, आम्ही घालण्यासाठी पाठिंबा देत आहे. प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या की संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे. पवार साहेबांनी लिहून द्यावं, उद्धव साहेबांनी लिहून द्यावं, काँग्रेसवाल्यांनी लिहून द्यावं. म्हणजे असं ते लिहून देत नाहीत. मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाहीत, दांडी मारतात. म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं, आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का, हेच काम चाललेलं आहे, बाकी काही चाललेलं नाही. आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफिकेट आपण काढून घेऊया, त्याचा लाभ घेऊया. आणि दुसऱ्या बाजूला 10% मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलंय ते आरक्षण आपण टिकवूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया. परंतु आता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना
विधानसभेची आता भाकरी भाजून घ्यायची आहे, लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतोय आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही. म्हणजे घटना तुम्ही लिहिताय, तुम्ही घटना बदलणार आहे, तुम्ही सर्वोच्च न्यायालय आहे, तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का? आणि म्हणून मला वाटतं हा प्रश्न संवादातून सुटू शकतो, परंतु आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे. आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे. आणि मी पवार आणि काँग्रेसला आवाहन करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळालं पाहिजे असं छाती ठोकपणे उभाटा सेनेनं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं. आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर जरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो, आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिछा सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा. मग आम्हाला समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडंच जाऊन हे मागत आहे हे लिहून दे. आणि जर जरांगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसी मध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लाव. जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडे नाही गेले तर समजायचं त्याला राजकीय धूर आहे. ओके बस.